निळकंठेश्वर मंदिर पांगरी आणि येडशी या दोन्हीच्या मध्यभागी ठिकाणावर असलेलं हे श्री निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे. निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिरातून हे सभामंडप आहे आणि हे नंदी अतिशय खूप मोठे पुरातन आहेत. हे नंदी अतिशय तर आता आपण निळकंठेश्वर महादेव मंदिर येथील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. आपण अतिशय पुरातन आणि चिरेबंदी असलेले हे महादेवाचं मंदिर आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. प्रभू श्रीराम जेव्हा सीतामाईच्या शोधात निघाले होते त्यावेळेस दंडकारण्याचा भाग आहे. इथं बालाघाटच्या पायथ्याशी आहे हे मंदिर. इथं आल्यानंतर त्यांची महादेवाची पूजा करण्याची इच्छा झाली. त्यावेळेस हे स्वयंभूलिंग आहे जे की त्यावेळेस प्रकट झालेलं आहे. हजारो वर्ष काळापूर्वी ज्यावेळेस म्हणजे काही साधनं नव्हती त्यावेळेस हे डोंगर रांगात फिरत असताना त्यावेळेस त्यांनी भगवान शंकराची पूजा करण्याची इच्छा ज्यावेळेस झाली त्यावेळेस हे शिवलिंग खालून जमिनीतनं वर आले स्वयंभू असं लिंग आहे. आणि ह्याचं विशेष म्हणजे पिंडीला एक छिद्र आहे त्यातनं म्हणजे पूर्वीपासूनच पाणी येतं. गंगेचं पाणी आहे अशी आख्यायिका आहे आणि ते पाणी कंटिन्यू वाहत राहतं. ह्या दोन गाईचे खूर आहेत जे की इथं दोन दाखवतात आणि या साईडला दोन दाखवतात, इथं आणि इकडे. जसं की आपण पाहू शकता मंदिराची पूर्ण रचना राक्षस काळातली म्हणजेच हेमाडपंथी बांधकाम आहे. पूर्ण अखंड दगडामध्ये बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता असं वरपर्यंत. जसं की आज आपण बघताय की मोठे मोठे ब्रिज कोसळतात, मोठे मोठे बांधकाम कित्येक कोट्यवधी रुपये खर्च करून जे बांधकाम करते ती स्वतः कोसळतात. पण आज जर बघायला गेलं तर पूर्वी हजारो वर्षापूर्वी जे हेमाडपंथी बांधकाम आहेत ज्याला आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची डागडुजी करायची वेळ आली आहे असे बांधकाम आपल्याला बघायला भेटते मंदिराचं. आपण बघू शकता इकडं गणपतीची मूर्ती आहे जी की त्या काळातलीच आहे. पूर्ण ते बांधकाम घडवतानाच ही मूर्ती आहे अशी बसवलेली आहे. आणि पलीकडच्या साईडला या साईडला कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. ते पण त्याच काळातले आहे जे मंदिर बांधकाम झालं त्यावेळेस आहे. आज बघायला गेलं तर मूर्ती थोडीशी झीज झालेली आहे पण अखंड मूर्ती आहे अशी आहे. होऊ शकताय की आतलं जे मंदिर आहे हेमाडपंथी जसं आहे तसंच आहे. पण बाहेरची बाजू जर बघायला गेली तर पूर्णपणे राजस्थानी जे कलाकार होते त्यांनी सुशोभीकरण म्हणा किंवा नक्षीकाम हे अतिशय सुरेख पद्धतीने केलेलं आहे. ते पण काम आज कित्येक वर्ष झालं, कित्येक पिढ्या गेल्या, ते पण आहे असंच आहे. जसं की त्याला काय डागडुजी करायची वेळ आलेली नाही. आपण बघू शकता इथं मंदिराच्या बॅक साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला माता पार्वतीची मूर्ती आहे. त्याची पण पूजा अर्धी प्रदक्षिणा येऊन इथं नंतर रिटर्न पुढं मंदिराच्या समोर जाते. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस सीतामाईच्या शोधात निघाले होते त्यावेळेस असं येत असताना घारीचं नागनाथाचं मंदिर आहे, इथलं नीलकंठेश्वर मंदिर आहे, नंतर रामलिंगचं मंदिर आहे. हे जे मंदिर आहेत हे एकाच म्हणजे रोडला आहेत की ज्यावेळेस राम शोधात निघाले होते त्यावेळेस जिथे त्यांनी म्हणजे मुक्काम केलाय किंवा त्याने थांबले होते तिथे तिथे हे महादेवाच्या स्वयंभू पिंड्या आहेत किंवा मूर्त्या आहेत. धार्मिक जे कार्यक्रम असतात किंवा जे उत्सव असतात ते पहिलं तर महाशिवरात्रीला इथं पंचकृषी मिळून सप्ताह असतो, हरिनाम आणि शिवनाम सप्ताह असतो. ते पूर्ण पंचकृषी लोक येऊन चांगल्या मोठ्या उत्साहानं सप्ताह पार पाडतात. सप्त्याचा म्हणजे कसं सप्ताह मोठा कार्यक्रम आहे इथला. त्यानंतर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते. जसं की लोकांनी कोणी नवस बोललेले असतात किंवा बा असं होऊ द्या तसं होऊ द्या किंवा मला मूल होऊ द्या, इच्छापूर्ती ज्यांची झालेली असती ते इच्छापूर्ती झालेल्या लोकांचे नवस पाडव्याला फेडले जातात. जसं की आपण बघू शकता इथं
वर हे शिखर आहे. इथून लेकरांना खाली झोळीत टाकायची प्रथा आहे इथं मंदिरात. म्हणजे नवसाचं लेकरू असेल नवसाचे लेकरू असतील तर ते वरून म्हणजे ह्याच्यावरून झोळीत खाली टाकतात. तर शिखरावर शिखरावरून टाकला असं म्हणतात त्याला. आणि नारळाचे तोरण वगैरे ज्यांचे नवस असतात ते पूर्ण करले जातात. ते मंदिरात पूर्ण श्रावण महिनाभर पूजा अर्चा चालत राहते. पंचक्रोशीतील लोकांची गाई गडबड असते की जेवढं होईल तेवढं पहाटे पहाटे येतात. जेवढं सकाळी येणं होईल तेवढे लोक जास्तीत जास्त येतात. दर्शनाची भरपूर गर्दी श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर असते. आणि ज्यावेळेस मी असा हात करतो त्यावेळेस मग रोड क्रॉस करा. मंदिराकडे येण्यासाठी लातूर पुणे हायवे जो आहे तो बार्शी पासून 22 किलोमीटर मंदिर आहे. एडशी पासून 9-10 किलोमीटर आहे. पासून 2 किलोमीटर मंदिर आहे आणि चिंचोली पासून 1 किलोमीटर आहे. जसं की भाविक 2 किलोमीटर आणि 1 किलोमीटर असो असं नाही की पंचक्रोशीनं पहाटे गर्दी करतात.